नमस्कार, माझं नाव विद्या आहे आणि मी आहे सार्थक। या भागात आपण इन्शुरन्स म्हणजे विम्याविषयी सविस्तर जाणून घेऊ। इन्शुरन्स म्हणजे काय? एक अशी व्यवस्था ज्यामध्ये आपण एखाद्या कंपनीला नियमित रूपाने काही पैसे देतो आणि त्यानुसार कंपनी आपल्याला भविष्यात येणाऱ्या परिस्थिती किंवा संकट जसं की आजार, मृत्यू, चोरी किंवा नुकसान इत्यादींमधून पूर्वस्थितीवर आणण्यासाठी आपल्याला पैसे देते, त्याला इन्शुरन्स म्हणतात। आपल्याला इन्शुरन्स करण्याची गरज का पडते? आपल्या जीवनचक्राच्या वेगवेगळ्या पडावात आपल्या गरजा आणि त्यांच्याशी संबंधित खर्च सुद्धा वेगवेगळे असतात। काही खर्च असे असतात जे अचानक येतात। याचा खूपदा आपल्या कमाई आणि आपल्या परिवारावर वाईट परिणाम होतो, जसं की एखादा गंभीर आजार, मृत्यू, दुर्घटना किंवा मग एखादी नैसर्गिक आपत्ती जसं की पूर, भूकंप, दुष्काळ वगैरे। अचानक आलेल्या संकटात आणि त्यांच्याशी संबंधित खर्चासाठी काय करावं? फक्त बचत करणं पुरेसं आहे? बिलकुल नाही। या परिस्थितीसाठी आपण इन्शुरन्स स्कीम म्हणजे विमा योजना घेतली पाहिजे। इन्शुरन्सचे प्रकार। विमा योजना बऱ्याच प्रकारच्या असतात। अपघातापासून होणारे नुकसान भरून काढण्यासाठी अपघात विमा योजना, मृत्यू झाल्यास परिवाराला आधार देण्यासाठी जीवन विमा योजना आणि गंभीर आजारात उपचारांच्या मदतीसाठी आरोग्य विमा। भारत सरकारतर्फे देखील या विमा योजना पुरवण्यात आल्या आहेत। बँक किंवा पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून आपण यासाठी अर्ज भरू शकतो। रोमा आणि सोमा दोघीही बाजारात भाजी विकून थोडे थोडे पैसे कमवत असत। योगायोगाने काही दिवस दोघींनाही आजारामुळे दवाखान्यात ऍडमिट करावं लागलं आणि उपचार सुरू असताना दोघींनाही पैसे मिळू शकले नाही। जेव्हा रोमाने उपचारांचा खर्च पाहिला तेव्हा तिला मोठा धक्का बसला, कारण तिला माहिती होतं की तिची कित्येक महिन्यांची सगळी बचत दवाखान्यात सगळा खर्च भागवण्यात जाईल आणि वरून तिला सावकाराकडून लोन घ्यावं लागेल। तेच सोमाने काही काळापूर्वी RBL हॉस्पिकॅश विमा योजना घेतली होती, जिच्या मदतीने दवाखान्याचा खर्चही भागला आणि वरून प्रत्येक दिवशी 1000 रुपये सुद्धा मिळाले। त्यामुळे सोमावर कोणतेही आर्थिक ओझे पडले नाही। रोमासारख्याच कित्येक व्यक्ती ज्यांचे उत्पन्न कमी किंवा अनियमित असते, त्यांच्यावर आजार किंवा दवाखान्याच्या खर्चाचा खूप वाईट परिणाम होतो। आजारामुळे त्यांना कमाई करणे आणि कर्जाची परतफेड करणे सुद्धा अवघड होऊन जाते। या परिस्थितीत सोमासारखी RBL हॉस्पिकॅश योजनेची मदत घेणेच समजदारी आहे। RBL बँक प्रत्येक परिस्थितीत आपल्या ग्राहकांची मदत करते। याच RBL बँकेने एका जनरल इन्शुरन्स कंपनी सोबत मिळून एक विशेष विमा योजना तयार केली आहे, जी दवाखान्याचा खर्च आणि त्या दरम्यान होणाऱ्या कमाईतील नुकसानीतून बाहेर पडण्यासाठी आर्थिक सहाय्य देते। या योजनेचं नाव आहे हॉस्पिकॅश। चला हॉस्पिकॅश योजनेबद्दल सविस्तर जाणून घेऊया। ही योजना विमाधारक व्यक्तीसोबत तिचा पती किंवा पत्नीलाही आजारामुळे दवाखान्यात होणाऱ्या खर्चापासून सुरक्षा देते। या योजनेमध्ये सहभागी होणे आणि गरजेच्या वेळी क्लेम करणे खूप सोपे आहे। कोणत्याही दवाखान्यात क्लेम प्रोसेस केला जाऊ शकतो। फक्त नेटवर्क हॉस्पिटल असणे गरजेचे नाही। दवाखान्यात उपचारादरम्यान 30 दिवसांपर्यंत दररोज 1000 रुपये दिले जातात। बाकी योजनांमध्ये कोणत्या ना कोणत्या आजाराला वगळले असते, पण या योजनेत कोणत्याही आजाराला वगळलेले नाही। पुढच्या सेंटर मीटिंग मध्ये जेव्हा रोमाला RBL बँक हॉस्पिकॅश विमा योजनेबद्दल समजलं, तेव्हा तिने लगेच यासाठी अर्ज दिला आणि घरी तिच्या पतीला यामध्ये सहभागी होण्यास सांगितलं। तर या भागात आपण पाहिलं की कशा पद्धतीने RBL बँक हॉस्पिकॅश विमा योजनेच्या मदतीने आपल्या आजारपणात आपण दवाखान्याच्या खर्चांपासून वाचू शकतो। तर मग आहेत ना या विमा योजना आपलं खरं सुरक्षा कवच? हो, आणि याप्रमाणेच अपघात किंवा आकस्मिक मृत्यूच्या अवघड परिस्थितीत आधारासाठी आपण भारत सरकारच्या इतर विमा योजनांसाठी आवेदन करून स्वतःला आणि स्वतःच्या परिवाराला सुरक्षित केलं पाहिजे। तर या भागात फक्त इतकंच। पुढच्या भागात आपण अजून काही महत्त्वाच्या गोष्टींबद्दल जाणून घेऊ।
तोपर्यंत नमस्कार. नमस्कार.